सर्व शिवभक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर। आपण या चॅनलवर आज खूप असं सुंदर प्रवचन बघणार आहोत। तत्पूर्वी नागेश्वर झुंगा या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। चोरम गोपांगणांचदकूल चोरम अनेक जन्मार्जित पाप चोरम चौराग्रगण्यं कृष्णं नमामि चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। आदर्श कॉलनी श्री मडिवाळेश्वर महादेव मंदिर या मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये या सप्त्यामध्ये शिवलीलामृत पारायणाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ स्नेही हरिभक्त परायण उद्धवजी महाराज यांच्या प्रेमास्तव व आपल्या सर्वांचं दर्शन होण्यासाठी मला या ठिकाणी उद्धव महाराजांनी पाचारण केलेलं आहे। मी अनेक सप्ते बघितले आहेत, त्याच्यापेक्षा खूप मोठे मोठे सप्ते बघितले आहेत। माणसांची गर्दी भरपूर आहे, नव्हे त्या ठिकाणी भला मोठा मंडप आहे, त्या ठिकाणी नव्हे ती साधना आहेत, त्या ठिकाणी असे मोठे मोठे सप्ते बघितले। पण या ठिकाणी एक आदर्श कॉलनीमध्ये एक आदर्श एक व्यक्तिमत्व बघण्यासाठी मला या ठिकाणी मिळालेलं आहे की या ठिकाणी संपूर्ण महिलाच या ठिकाणी दिसतात। हे एक आदर्श आहे, कारण कोणत्याही कार्याची सुरुवात होण्यासाठी परमार्थामध्ये असो, प्रपंचामध्ये असो, व्यवहारामध्ये असो, स्त्रीचा पुढाकार जास्त असतो। आणि ज्या घरातली स्त्री धर्मवान असेल, चारित्र्यवान असेल, लक्ष्मी असेल, त्या घरामध्ये काहीही कमी पडत नाही। आणि म्हणून स्त्रियांच्या मनामध्ये धार्मिकता ही मूळचीच असते, कारण ती उपजतात परमेश्वराने त्यांना दिलेली असते। ते भावाळू असतात, ते मयाळू असतात, ते भावना समजून सहनशीलता सुद्धा तेवढ्याच प्रमाणात त्यांच्यात असते। आणि म्हणून या ठिकाणी एक मला आदर्श माझ्या जीवनामध्ये घेण्यासारखा एक आदर्श मिळालेला आहे की खूप या ठिकाणी महिलांनी एक आदर्श आपला समाजासमोर एक ठेवलेला आहे की महिलाही या ठिकाणी कार्य करू शकतात। आणि म्हणून या श्री मडिवाळेश्वर महादेव मंदिर या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत। या कार्यामध्ये अनेकांचा सहभाग असेलच आणि ज्यांनी दिला असेल ते तर चांगलीच गोष्ट आहे, पण जे द्विधावस्थेमध्ये असतील, देवावती देऊ नये, तर त्यांना मी विनंती करतो की तुम्हाला जेही काही घडेल ते या सप्त्यासाठी तुम्ही देऊन टाका। कारण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे। धन कुठे खर्च करावं, प्रत्येक माणसाकडे पैसा आहे, प्रत्येक माणसाकडे धन आहे, पण देवावती देऊ नये। आणि कुठे देवावं हे धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। भगवान गोपाल कृष्णांनी सांगितलंय, देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम श्रुतम। दान धर्म कुठे करावं, जिथे धर्म कार्य आहे, समाज प्रबोधन आहे, सार्वजनिक ठिकाणी आहे, अशा ठिकाणी दान धर्म केलाच पाहिजे। कारण दान धर्म केल्यानंतर काय होतं की आपल्या घरामध्ये जे काही धन आहे त्याची शुद्धता होते। आपल्या हातातून जे दान दिले जाते ते हात पवित्र होतात। आणि म्हणून दानाचं खूप महत्व आहे।
आणि म्हणून त्या दानातून अनेक साधू संत अनेकांच्या मुखामध्ये ते अन्न जात असतं. आणि म्हणून दान धर्म करत जा. कारण ईश्वर अवतार धारण करतात. महादेव असेल, विष्णू असेल, पांडुरंग असेल, कृष्ण असेल, राम असेल. कारण भगवान गोपाळ कृष्णाने गीतेमध्ये सांगितले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा अधर्म वाढतो त्यावेळेस हे अवतार धारण करतात आणि अधर्माचा नाश करण्यासाठी त्यांनी अवतार धारण करून या पृथ्वी तलावर येतात. मग ते महादेव असोत, विष्णू असेल, पांडुरंग असो, कुणी असोत. म्हणून अशा प्रकारे महादेवांनी या पृथ्वी तलावर अवतार धारण केलेला आहे. कारण जगाचं उत्पत्ती ब्रह्मदेव करतात, जगाचं पालन विष्णू करतात आणि जगाचा संहार महादेव करत असतो. हे असं आपण कथा कीर्तनामध्ये ऐकलेलंच आहे. आणि म्हणून सज्जनो, या भक्ती मार्गामध्ये आपलं समर्पण पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये समर्पण असल्याशिवाय त्याच्यातली गोडी लाभत नाही. पण आपण काय करतो, ईश्वरासोबत आपण एक व्यवहार केल्यासारखं करत असतो. देवाला काहीतरी नारळ फोडायचं, देवाला काहीतरी अभिषेक करायचं, माझं एवढं कार्य करा देवा. पण हे देवाला काहीही मागू नका. काय, ईश्वराला काहीही मागू नका. कारण मागणारा माणूस माणसाला आवडत नाही, मग मागणारा माणूस देवाला कसा आवडेल. जर समजा तुमच्या शेजारी एखादी बाई असेल, शेजारी, काकू जरा साखर संपली द्या बरं, काकू जरा पत्ती संपली द्या बरं, काकू घरातले तांदूळ संपले द्या बरं, असं थोड्या थोड्या वेळाला जर मागत गेली ती, तर आपल्याला आवडेल का? ते आवडणार नाही. म्हणजे मागणारा माणूस माणसाला आवडत नाही, मग मागणारा माणूस देवाला कसा आवडेल? देवाला आवडत नाही. देवाला मागू नका. देव समर्थ आहे. कुणाला काय हवंय, किती हवंय, त्याच्या प्रारब्धानुसार, त्याच्या दैवानुसार त्याला दिलेलं असतं. काय, आणि म्हणून देव कसा आहे? आई आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. आईला सांगावं लागत नाही की बाळाला आता भूक लागलेली आहे. आईला सांगावं लागत नाही बाळाला आता दूध पाजायचं आहे. आईला सांगावं लागत नाही आता बाळाला आंघोळ घालायची आहे. हे आईला सांगावं लागत नाही. तसं परमेश्वराला सुद्धा माझ्या भक्ताला काय लागते, किती लागते, केव्हा लागते, पण आपण विनाकारणच गडबड करतो. काय, नको त्या गोष्टी आवाकापेक्षा आपण मागण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून परमेश्वराला काहीही मागू नका. तो समर्थ आहे, तो देणारा आहे तो. आणि म्हणून त्याला मागू नका. मागणारा माणूस माणसाला आवडत नसतो. फक्त तुम्ही प्रेमाने देवाची भक्ती करा, प्रेमाने एकमेकाला चांगलं बोला. तुम्ही प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति दंतव, तस्मात् तदेव वक्तव्यम वचने का दरिद्रता. तुम्ही बोलत असताना कुणा शेजारी पाजाऱ्या कुणालाही कॉलनीमध्ये कुणालाही बोलत असताना प्रेमाने बोला. त्यांना आपल्या तोंडातून वाईट शब्द कधीही जाऊ देऊ नका. कारण हे दोन जे शब्द आहेत, प्रेमाने माणसं जवळ येतात आणि वाईट शब्द बोलल्याने माणसं दूर जातात. आणि मग आपल्याला कसं बोलायचंय? प्रेमाने बोलायचंय. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि मग प्रेमाने माणसं आपल्याला जवळ करायचे. तर आपण काय करतो? आपण वाईट काहीतरी शब्द बोलतो, काहीतरी घाणेरडे शब्द बोलतो आणि त्याचं मन दुखवलं जातं आणि मग ते